शिरूरचे माजी नगराध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय शहीद खान पठाण यांची 86वी जयंती मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी शिरूर येथील रयत संकुलातील न्यू इंग्लिश स्कूल येथे साजरी करण्यात आली। यावेळी त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक ज्येष्ठांनी शहीद खान पठाण यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला उजाळा दिला। यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव भाऊ घावटे, माजी उपनगराध्यक्ष व शाळेचे सल्लागार समिती सदस्य CP बोरा यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमासाठी रावसाहेब दादा पवार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक सोपानराव भाकरे, न्यू इंग्लिश स्कूल शिरूरचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य निलेश खाबिया, अविनाश मल्लाव, चंद्रकांत कराळे, प्रदीप बोरा तसेच युवा नेते सागर नरवडे, उपमुख्याध्यापक मनोहर काळे, पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे तसेच शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। दरम्यान शहीद खान पठाण यांच्या जयंतीनिमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या। त्यातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेंद्र देशपांडे यांनी केले, सूत्रसंचालन रामदास रोहिले यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार स्वर्गीय शहीद खान पठाण यांचे चिरंजीव व शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण यांनी मानले। खऱ्या अर्थाने या शिरूरचा चेहरामोहरा बदलत असताना सामाजिक परिवर्तन असेल, राजकीय परिवर्तन असेल किंवा विकासाला गती देण्याचं काम असेल, या सगळ्या कामामध्ये सगळ्याला बरोबर घेऊन काम उभं करण्यासाठी शहीदभाईंनी केलेला त्याग आणि त्या त्यागाला जोड नाही। रयत शिक्षण संस्थेसारखं त्याच्या काळामध्ये ही संस्था उभी करणं किंवा हायस्कूल उभं करणं, जागेचा प्रश्न असतील, इतर असेल, स्वतःच्या घरातली जागा देऊन या बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजे ही भावना त्यावेळेला ती 40 वर्षापूर्वी त्यांनी स्वतः उभी केली, स्वतः सगळे कष्ट घेतले आणि त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून या नगरीचा विकास झाला पाहिजे, या नगरीला एक आदर्शपणा आला पाहिजे आणि सगळ्यांनी समाजाचा विकास झाला पाहिजे ही भावना नगराध्यक्ष नात्याने त्याने अतिशय जोपासली। तुम्हाला सांगू इच्छितो, शहीदभाई हे नुसते शिरूर शहरापुरते नेते नव्हते, तर आमच्या शिरूर तालुक्यामध्ये आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणारे एक अतिशय आदर्शमा असणारे ते नेते होते। वैयक्तिक माझ्या जीवनात असेल असे असंख्य कार्यकर्ते, माझं स्वतःचं जीवन मी विधानसभा किंवा अनेक पदे घेत असताना त्यामध्ये मोलाचं योगदान हे शहीदभाईंचं माझ्याच नाही तर असंख्य कार्यकर्त्यांचे आहे। आणि ही रयत शिक्षण संस्था इथं आणून हे सगळं काम करायचे सुद्धा केवळ दूरदृष्टीनं सगळ्या गरिबाची मुलं शिकली पाहिजे, त्यांना कुठली तोशी लागली नाही पाहिजे आणि म्हणून ही जागा स्वतःचे दिल्यानंतर गव्हर्नमेंटची जागा मिळवण्यामध्ये सुद्धा त्यांनी मोलाचा प्रयत्न केलेला आहे। शासनाचे अनेक मार्गाने प्रयत्न पवारसाहेबांच्या माध्यमातून अनेक सहकार्य घेऊन ही संस्था इथं उभी केलेली आहे। एवढा द्रष्ट नेता की गरिबाला कशी मदत करायची, गरिबाला कसा संपर्क ठेवायचा, शहरामधला सगळा झोपडपट्टीतला माणूस होता चांगल्या पद्धतीने उभा राहायला पाहिजे, तिथल्या समाजाला काही विकासाला गती दिली पाहिजे ही सुद्धा दृष्टी ठेवून अनेक चांगले निर्णय केलेला आहे याची जाणीव समाजाला आहे। आणि म्हणून मी परामर्श घेत असताना अनेक गोष्टी छोट्या मोठ्या बोलण्यासारख्या आहे, परंतु बोलण्याला वेळ कमी आहे। मला सांगायचे तुम्हाला की या माणसाची प्रेरणाशक्ती ही समाजाला पिढ्यानपिढ्या राहावी। काही माणसाचे विचार जर डोळ्यासमोर ठेवले तर त्याही ठेवले त्याचंसुद्धा कल्याण होतं। ही तरुण पिढी आज आहे, त्यांची स्मृती आणि शिरूर शहराला सुद्धा शहीदभाईची स्मृती राहावी म्हणून एक चिरंत स्मारक उभं करण्याच्या संदर्भात आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची कल्पना आहे। ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भविष्यकाळात आम्ही कशा पद्धतीने नियोजन करायचं त्या संदर्भात आज मी सांगू शकत नाही, पण निश्चितपणे एक चांगलं स्मारक त्यांचं राहील आणि त्या माध्यमातून एक आधुनिक काळाचा जो शिल्पकार या नात्याने शहीदभाई एक चांगल्या पद्धतीने समाजापुढं त्यांचे विचार तेवढ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, एवढंच बोलू शकतो। आम्ही शिरूरकरांमधले बरेचसे कार्यकर्ते नागरिक जामीन आहोत की साक्षीदार आहोत त्या गोष्टीच्या टायमाला।
त्यावेळेस पवारसाहेब स्वतः त्यांना शिरूर तालुक्याची आमदारकीची उमेदवारी देत होते शहीद खान पठाण साहेबांना 30 वर्षापूर्वी. त्यावेळेस शहीद खान पठाण साहेबांनी मोठीपणा दाखवून ते म्हणले बापूसाहेब गावड्यांना माझ्या ऐवजी उमेदवारी द्या, मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळल. असा विषय ते बापूसाहेब थिटे यांच्या कॉलेजच्या शेडवरती आमची समोरासमोर राष्ट्रवादीच्या मिटिंगमध्ये चर्चा झाली होती. काय सांगाल तुम्ही? भाईंचं मोठेपण हे सांगायचं म्हटलं तर 2 दिवस पण पुरणार नाही. भाई काय होते हे आजच्या कार्यक्रमाला जे आदरणीय बापूसाहेब गावडे जे आलते ते जे आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात जे गेलेत त्याचं एकमेव कारण म्हणजे आपले शहीद भाई पठाण आहेत. कारण त्यावेळेस जसं आत्ता अविनाश मल्लावनी सांगितलं की बुवा शहीद खान पठाणांना पवारसाहेबांनी उमेदवारी दिली होती आणि सांगितलं की बुवा शहीद भाई तुम्ही उभे राहा, पण साहेबांनी ती एवढ्या मोठेपणाने उमेदवारी त्या ठिकाणी नाकारली आणि म्हटले की नाही बापूसाहेब गावडेंना या ठिकाणी उमेदवारी द्या, आम्ही सर्व मिळून त्यांना या ठिकाणी निवडून आले. हुडको योजनेचं ज्यावेळेस भूमिपूजन केलं त्यावेळेस श्रीनिवासजी पाटील होते आणि अध्यक्ष म्हणून रसिकशिला धारीवाल त्या ठिकाणी होते आणि मी बांधकाम कमिटीचा चेअरमन असल्याने मला भाषण करायला पहिल्यांदा शहीदबाईंनी सांगितलं की ही हुडको योजना आहे, आम्ही पूर्ण 1 वर्षात पूर्ण करू. त्यानंतर श्रीनिवासजी पाटील म्हणले की 371 घरं 365 दिवसात बांधणं शक्य नाही. तेव्हा रसिक शेठ यांनी सांगितलं की शहीदबाई आणि आमचे सहकारी चंद्रकांत बोरा हे इतके उत्साही आहेत की 364 दिवसात ही योजना पूर्ण करतील आणि त्याप्रमाणे आम्ही ही गृह योजना म्हणजे हुडको योजना 364 दिवसात पूर्ण केली आणि हे शासनाला आम्ही दाखवून दिलं. आणि याच्यासाठी आम्हाला सर्वात मोलाचं सहकार्य जे मिळालं असेल ते पवार साहेबांचं मिळालेलं आहे. भाईंनी कर्मवीर अण्णांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळं बहुजनांसाठी जे जे काय करतील ते केलं. आणि 1965 साली संस्थेला जागा नव्हती, त्यांनी स्वतःच्या राहत्या घरामध्ये संपूर्ण कुटुंब एका ठिकाणी केलं. 4-6 खोल्या त्यांच्या एका ठिकाणी त्यांनी हे केल्या आणि स्वतः संपूर्ण 3-4 भावांची घरं मोकळी करून दिली आणि स्वतःच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी स्वतःच्या घरामध्ये केली. आणि नंतरच्या काळामध्ये पवारसाहेबांचे आणि त्यांचे मैत्री असल्यामुळं पवारसाहेबांच्या मदतीनं भाईंनी शिरूर शहराच्या मध्यवस्तीमध्ये खऱ्या अर्थानं 12-13 एकर जागा, 6 एकर जागेचं क्रीडांगण आणि आज एवढ्या मोठ्या संस्थेला एवढी मोठी जागा मिळवण्याचं काम त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं चांगल्यासाठी सगळी लोक झटतात पण गरिबांसाठी कोणी पुढे येत नाही आणि भाईने ते काम खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलं. बहुजनांना त्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज पंचक्रोशी असेल, शिरूर शहरामधला असेल, गोरगरीब आणि बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचं काम भाईंच्या विचारातून झालं. रसूल रुग्णालयात त्यांना सानिध्य लाभल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथून त्यांनी प्रेरणा घेतली आणि आमच्या राहत्या घरापासून 1965 साली या छोटंसं रोपटं या संस्थेचं या ठिकाणी लावलं. हळूहळू त्यावेळेला विद्यार्थ्यांना शिरूर पंचक्रोशीमध्ये त्यावेळेला घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा करण्याचं काम केलं आणि त्यावेळेला शिक्षक आपल्या स्थानिक पातळीवर शिक्षक मिळत नव्हते. त्यावेळेला शिक्षक आणले या ठिकाणी आणि त्या शिक्षकांचंसुद्धा त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं काम त्यावेळेला ग्रामस्थांनी त्यावेळेला अनेकांनी त्यावेळेला त्यांना सहकार्य केलं आणि हे हळूहळू या शासनाच्या माध्यमातून ही 6 एकर 11 गुंठे जागा त्यांनी या ठिकाणी मिळवली आणि संस्थेने त्याची दखल घेत त्यांना मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. जनरल बॉडी सदस्य म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला आणि आज त्यांनी हे छोटंसं रोपटं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं आणि त्याची दखल घेऊन त्यांच्या पाठोपाठ त्यांचा वारस म्हणून संस्थेनेसुद्धा मला माझा फार मोठा सन्मान या ठिकाणी पद देऊन या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्याच दिलेल्या संस्काराच्या माध्यमातून संस्थेची भरभराट कशी होईल आणि बहुजन समाजाला या ठिकाणी शिक्षणाचं काम कशा पद्धतीने होईल. कारण आमचे संस्कार असे आहेत की या शिरूर नगरीमध्ये एक वातावरण आहे, इथं अत्यंत जातीय सलोख्याचं वातावरण आहे आणि तोच आदर्श पुढे घेऊन भविष्य काळामध्ये या संस्थेचा उत्तरोत्तर प्रगती कशा पद्धतीने आदरणीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांचं मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माननीय नामदार अजितदादा पवार, नामदार वळसे पाटील साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली ही उत्तरोत्तर प्रगती भविष्यकाळातसुद्धा या संस्थेची करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। आज या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करून आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। 1965 साली आमच्या राहत्या घरातून आमचे वडील कैलासवासी शहीद खान पठाण उर्फ भाई यांनी या विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली। त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचं या ठिकाणी सानिध्य लाभलं। आमचे आजोबा ज्या वेळेला ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होते त्यावेळेला त्यांच्याजवळ आमचे वडील होते आणि त्याच वेळेला कर्मवीर अण्णासुद्धा त्या ठिकाणी ॲडमिट होते। त्यावेळेला कर्मवीर अण्णांचं त्यावेळेला त्यांचं सानिध्य लाभलं। पैगंबरवासी शहीद खान पठाण साहेब यांच्या 86व्या जयंतीनिमित्त विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या स्पर्धेचा विषय होता आम्हाला भावलेले शहीद खान पठाण साहेब। या स्पर्धेमध्ये जवळजवळ 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला। त्यामध्ये निबंध स्पर्धेमध्ये कुमारी सय्यद सबा जुबेर इयत्ता 10वी या विद्यार्थिनीचा पहिला नंबर आला आहे। कुमारी हापसे आकांक्षा संभाजी 10वी या विद्यार्थिनीचा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि मुरकुटे आदित्य रत्नाकर 10वी याही विद्यार्थ्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे। विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक महाडदेव दिव्या पोपट इयत्ता 9वी हिचा प्रथम क्रमांक आला। पुढे रवींद्र 9वी हिचा द्वितीय क्रमांक आला आणि थिटे अपूर्वा संजय 9वी हिचा तृतीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। निर्माण झाले याला कारण म्हणजे भाईंचा बोलका स्वभाव, त्यांच्या शब्दामध्ये असलेला गोडवा, आपुलकीची भावना, यामुळे समाजातील